सांगली, कोल्हापूर, पुणे, आता इकडं संख्या वाढायली. पूर्वी इकडं हॉटेल दिसत नव्हतं. जसे धाबे वाढले तसा मांसाहार वाढला. जसा मांसाहार वाढला पिणारे वाढले. जसे पिणारे खाणारे वाढले तसे अत्याचार, अनाचार. इथून घरी गेले ना, कोणतंही चॅनेल लावा, बातमी एकच आहे. अमुक अमुक गावामध्ये अमुक अमुक नाराधामानी अल्पवयीन मुलीवर बलात्कार. हायच काय सध्या दुसरं? कीर्तनात सांगायला जीभ उचलत नाही दादा. एवढ्या पुढच्या थराला सध्या वातावरण गेले. हातात पोरगी बसत नाही, बसत तिच्यावर बलात्कार असतो का? माझं वय बसत नाही तरी बोलतो. हा, सध्या सासऱ्याला सून कळ नाही, भावाला बहीण कळ नाही, आणि बापाला लेक कळून. अरे जनावर बरे ना, जनावर त्यांना कळतं कुठं भोग भोगावे, कुठं काय करावं. परवा सटाण्याला चालत्या बस गाडीत बलात्कार. काय घडलं हैदराबादला? एक डॉक्टरीन दवाखान्यात निघाली, दिसायला सुंदर आहे, 5-7 जणांनी आडवून आड रानात नेऊन 5-7 जणांनी अत्याचार कराय, आणि पोरावा राहू नये म्हणून तिच्याच गाडीतलं पेट्रोल टाकून पेटवून दिलं. काय चाललंय काय? म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही नाही गेली वेळ. संपत्ती जरूर कमवा, पण संपत्ती कमवत असताना संततीवर संस्कार करायला कधी विसरू नका. तुम्ही कोट्यानी संपत्ती मिळवाल आणि मुलांवर जर संस्कार नाही न केले, कोट्यानी मिळवलेली संपत्ती 5-50 एकर पोरं 1-2 वर्षात उधळून लावतील, उधळून. अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही जागावा. आणि बलात्कार वाढले ना, हे मांसाहार जसा वाढला तशी हे प्रकरण 10-12 वर्षापूर्वी होते एवढे अत्याचार. काय माणसं नव्हती काय तेव्हा? त्याचं एकमेव कारण आहे मांसाहार. कस हे जे शेळ्या, मेंढ्या, बोकडं सांभाळतात त्यांना विचारा. बोकुड जन्माला आलं ना, बोकुड जन्माला आलं की 86 तासानंतर त्या बोकडाला त्याची आई कळत नाही, त्या बोकडाला त्याची बहीण कळत नाही. बोकुड जन्माला आल्यानंतर 86 तासानंतर त्या बोकडाला जर त्याची आईन बहीण कळत नसेल तर त्याचं मांस खाणाराला आया बहिणी कळतील वय? आणि काय काय अपेक्षा धरल्यात आपण त्यांच्याकडून? आणि तुम्हाही भक्तिमती मातांना आमचे हात जोडून प्रार्थना आहे, मुलांना संस्कार लावायला यांना वेळच नाही. उठलं की आंघोळ झाले की धारा काढायच्या, दूध डेअरीला नेऊन द्यायचं, गंगाखेडला जायचं, हे काम करायचं, बँकेत जायचं, ते बियाणं आणायचं, इकडं फवारण्या करायच्या. मुलं जास्त तुमच्या ताब्यात असतात. मला चांगलं आठवतंय, आमच्या लहानपणी आमच्या आजीनं दिवा लावताना दिव्याजवळ घेऊन बसायचं. शुभंकरोती, पसायदान, रामायण. गुरुवर्य ढोक महाराजांचं मार्गदर्शन नंतर लाभलं मला. पण आमच्या मठात आम्ही 3 जण भाऊ आहे. माझ्याकडे रामायण विषय होता, 2 नंबर भावाकडे नाट समाधीचा एक अभंग, आणि 3 नंबर भावाकडे हरिपाठ. हे जे मी रामायणाचार्य झालोय ना, हे रामायणाचार्य झालोय, हे रामायण काय आहे, रामायण कशाला म्हणतात, हे जर मला बालपणात कुणी कळवून दिलं असेल, आमच्या आजीनं कळवून दिलं. आज माझा जाहीर प्रश्न इथं बसलेल्या माता मावल्यांना, दिवा लावताना ह्याच्यातल्या किती माता मावल्या आपल्या नातवाला, नातीला, मुलाला, मुलीला दिव्याजवळ घेऊन बसतात? छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराजांच्या, श्री संत भगवान बाबांच्या गोष्टी सांगतात. बघू, हात वर करा. 1 2 2 2 झाल्या का? आणि बाकीचे काय नुसतं मालिकाच बघतावे? स्वयंपाक करायला वेळ नाही यांना, मालिकातून सुट्टी भेटत. आणि कशाला लिहिता मग प्रत्येक गाड्यावर, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या? अरे राजे जन्माला येतील, पण आधी इकडे जिजाऊ तर होणी गरजेची का नाही? इकडे सध्या जिजाऊच व्हायना तर राजा कसा जन्माला येईल? त्या राणी लक्ष्मीबाई विश्वासरावजी शिंदे शिवनेरी किल्ल्यावर शिवाई मंदिराजवळ शहाजी राजांनी जिजाऊ मासाहेबांना सोडलं, आणि ज्यावेळेला 7वा का 8वा महिना लावल्या ते डोहाळे विचारावे लागतात. राणी लक्ष्मीबाईंनी विचारलं, काय होतात डोहाळे?
काही खाऊ वाटतं का तुम्हाला? करून देऊ का काही थालीपीठ वगैरे काही करून द्यायचं? जिजाऊ मासाहेबांनी अशा मोठ्या आवळल्या आणि जिजाऊ मासाहेब म्हटल्या आम्हाला खाण्यापिण्याचे डोळे नाहीत होत, आम्हास वाघावर बैसावेसे वाटते, आम्हाला वाटतंय लढाईचा पोशाख परिधारण करावा, जिरेटोप घालावा, तलवार म्यान करावी, घोड्यावर मान ठोकावी, सह्याद्रीच्या खोदाऱ्या खोऱ्यात घोडा फेकावा आणि आमच्या समोर आमच्या माता भगिनींवर अत्याचार करणाऱ्याचं शिर धाडा वेगळं करावं, हे शिवाजी राजांच्या आईचे डोहाळे. आपल्याही माता मावल्याला डोहाळे होतात. कोणाला राखाचे डेपसेस खावी वाटतात, कोणाला काळी मातीच खावी वाटते. हे खेडे गावातले. शहरात जा काय होतात डोहाळे? ती म्हणते पाणीपुरी खाऊ वाटते, मसाले डोसा. आणि कसा राजा जन्माले आणि कशी संत जन्माला येते. गेल्या होत्या सिंधुताई सपकाळांसारखे व्यक्ती कॉटन ग्रीनला, आपलं ते कोपर्डीला प्रकरण झालं. कॉटन ग्रीनला मुलाखत घेतली होती निखिल वागळे यांनी. त्यावेळेला सिंधुताईंना विचारलं की हे अत्याचार घडतायत, याच्यावर काय बोलायचंय का तुम्हाला? याला पुरुषच जबाबदार आहे ना? सिंधुताई म्हटल्या नाही, पुरुष तर आहेच पण याला जबाबदार आम्ही सुद्धा आहे, म्हणजे महिला सुद्धा आहे. माझं वाक्य नाही, त्यांचं आहे. त्या म्हटल्या मी देश परदेशात जाते पण अजून माझ्या अंगावरची नऊवारी साडी काढली नाही, अजून नाही काढली. आताच्या सध्याच्या मुलींना सौभाग्याचे अलंकार घालायला लाज वाटायला लागली, कुंकू लावायला नको वाटते, बांगड्या घालायला नको वाटतात, केस कापायचे. जसे जसे सौभाग्याचे अलंकार यांनी कमी केले तसे तसे मालकाचं आयुष्य कमी व्हायला लागलं. वाचा पद्मपुराणात. पूर्वी केस कापायचे पण मालक गेल्यानंतर सती जात असताना, तुम्ही जिवंत असताना कापता, कसं आयुष्य वाढायचं? त्याचं कमी नाही व्हायचं तर काय होईल? सिंधुताई बोलल्या की स्त्री जातीनं संपूर्ण अंग झाकेल एवढे कपडे घातलेच पाहिजे तरच समाज सत्कार करेल, नाही तर बलात्कार होतच राहणार. बघा त्या मुस्लिम समाजात जरा, त्यांची एखादी माता माऊली जर घराच्या बाहेर निघाली बुरखा पांघरून जातात. कोणतं अंग दिसतंय तुम्हाला तिचं? म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. अजून देव, देश, धर्म याच्याविषयी जागा व्हा जरा. मुस्लिम समाजात 5-5 आणि 7-7 वर्षाच्या पोराला जाळीच्या गोल टोप्या घालतात, हाताला धरतात. हे मस्जिद आहे, हे कुराण आहे, हे अल्लाह आहे. शुक्रवारी नमाज पडायला जागा पूर्ण मस्जिद आहे. ट्रॅफिक जाम लागली करायला रस्त्यावर, आणि हिंदूच्या मंदिरात आरतीला कुणी आहे ना? आरतीला शनिवारी एकटा पुजारीच आरती करतोय. त्यांच्या मस्जिदीत जर शुक्रवारी नमाज पडायला जागा पुरत नसेल तर आमच्याही हिंदूच्या वागदाऱ्याच्या मंदिरामध्ये दर शनिवारी किंवा एकादशीला हरिपाठ म्हणायला, हनुमान चालीसा म्हणायला जागा पुरली नाही पाहिजे तर सप्ताह केल्याचा फायदा आहे. नाही तर करतोय कशासाठी? पडलेलं शेण जर उचललं तर मातीला घेऊन येत असेल तर एवढा मोठा झालेला सप्ताह वायाला गेला नाही पाहिजे. काय वातावरण आहे, केवढा तरुण आहे इथं सप्ताहामध्ये. आता इथं हे टाळकरी उभेत नाही, ह्याच्यातले गावातले हात वर करा बरं. 1 3 6 7 8 9 10 11 12, म्हणजे 12 हाफ आणि 3 फुल, म्हणजे 15 टाळकरी उभे आहे. स्वतः सरपंच टाळ घेऊन उभे आहेत. 15 ते 20 टाळकरी उभे. पुढच्या वर्षी मी येईल किंवा जो कीर्तनकार तुम्ही बोलवाल त्या कीर्तनकाराला इकडच्या बाजूला ही वृद्ध टाळकऱ्याची लाईन आणि कमीत कमी गावातल्या 5-25 तरुण टाळकऱ्याची इकडच्या बाजूला लाईन पाहिजे तर कीर्तन ऐकल्याचा पाहिजे. नाही तर करतोय आपण काय परिवर्तन. आणि एक लक्षात सांगतो अजून ऐका, रामायण, कीर्तन, भागवत हे कर्मणुकीचे ठिकाण नाही, हे जीवनाचं परिवर्तनाचं ठिकाण आहे. परिवर्तनाचं हे काय कर्मणुकीचं ठिकाण आहे का? म्हणून ज्या तरुणांच्या गळ्यात माळा नसतील त्यांनी आजचं कीर्तन ऐकल्यावर पवित्र तुळशीची माळ घाला. आता गुरुजी येणार आहेत परवा दिवशी, उद्या महाराज येतील, मुंडे महाराज आहेत, दत्ता महाराज आहेत आमच्यापेक्षा वयानं, मग घाला नाही यांच्या हातून माळा. व्हा जरा वारकरी संप्रदायाची पायी.
नाही तर वर गेले तर यमाचे यमदंड बैसतील माता, ते तुझं रक्षिता कोण आहे? ते तर कोण वाचवणार आहे आपल्याला? फक्त परमार्थ वाचवणार आहे. करा हरिभक्ती परलोकी कामा, सोडविल यमापासून. म्हणून सगळे एकदा हात वर करा. कॅमेरा ह्यांच्याकडे फिरवा, सरळ सरळ. मोबाईल वाले आता काढा फोटो. मोबाईलचे 2